क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। स्वातंत्र्यानंतरही भारतातील हे गाव मूलभूत सुविधांपासून वंचित असून पक्के रस्ते नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील क्रांतीनगर अस्वलदारा या गावात 1200 लोकसंख्या आहे, पण नांदगाव शहरापासून 1.5 किलोमीटर लांब असलेल्या या गावात अजूनही वीज नाही। स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही मूलभूत सुविधा इथे असलेल्या लोकांना मिळत नाही। भारताला स्वातंत्र्य मिळून कित्येक वर्ष झाली। स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात देशात अनेक गोष्टींचा अभाव होता, मात्र देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक गोष्टींमध्ये बदल करण्यात आले। देशातील अन्न पुरवठा, वीज, पाणी, जीवन जगण्यासाठी असणाऱ्या सर्व मूलभूत गरजा पूर्ण होऊ लागल्या। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मधील क्रांतीनगर अस्वलदरा या गावात अजूनही वीज, पाणी इत्यादी अनेक गोष्टींचा अभाव आहे। हे एक आदिवासी गाव असून इथे राहणाऱ्या सर्व लोकांना मूलभूत गरजांपासून वंचित राहावे लागते आहे। आदिवासी ग्रामीण जनजीवन हे अनेक अडचणीने भरलेले आहे। छोट्या छोट्या सोयी सुविधांसाठी लोकांना अनेक कष्ट करावे लागत आहेत। गावात वीज आणि पाणी नसल्याने पाणी आणण्यासाठी लांब लांब पर्यंत चालत जावे लागत आहे। तसंच आपल्या पैशांनी विहीर खोदून पाणी आणलं, मात्र ते पाणी पिण्याजोगे नसल्याने तरी नाईलाजास्तव पाणी प्यावे लागते। तसेच वीज नसल्याने संपूर्ण गावात रात्रीच्या वेळी अंधार असतो। या गावात वीज नसल्याने रात्री भयानक परिस्थिती निर्माण होते। अनेकदा पिण्याच्या पाण्यासाठी दररोज 1000 रुपये देऊन टँकरने पाणी विकत घ्यावे लागते। गावामध्ये जाण्यासाठी पक्के रस्ते नसल्याने गावात जाणे कठीण आहे। या गावाचा इतर कोणत्याही गावांसोबत संपर्क नाही। शहरापासून लांब असलेल्या गावात जाण्यासाठी पक्के रस्ते नसल्याने नागरिकांना चालत प्रवास करावा लागतो। गावातील एखादी व्यक्ती आजारी पडल्यानंतर तिच्या उपचारासाठी रुग्णालय नसल्याने आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला खाटेवर रुग्णालयात घेऊन जावे लागते। मूलभूत सोयीसुविधांचा अभाव असलेल्या गावात ग्रामीण शासन व प्रशासनाकडून ग्रामस्थांनी मदतीची अपेक्षा केली आहे। म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियाच्या जमान्यात क्रांतीनगर अस्वलदरा हे गाव नक्की डिजिटल इंडियाच्या प्रकाश झोतात कधी येणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, नाशिक। काय नाव आहे तुमचं? माझं नाव लीलाबाई आहे। काय समस्या, काय सांगणार तुम्ही? आमचं समस्या काय आहे? नाही आमच्या पोरांना शाळा आहे, नाही आम्हाला या जायला रस्ता आहे, नाही आम्हाला या राहायला सोयी घरादाराची आहे, नाही आम्हाला संडास बाथरूम आहे। आम्ही जंगलामध्ये जातो तिथं एवढे मोठे मोठे साप निघते, जवळजवळूनच साप जाते, काही लोकांना साप चावून खाते। नाही आम्हाला सरकारी ॲम्ब्युलन्सची सोयी आहे, नाही रस्ता आहे। आम्ही रातच्या बेरातच्या एवढ्या कमर पाणीमध्ये चिखलामध्ये फसत जाते पोरं लेकरं। या ठिकाणी एखादी महिला जर डिलिव्हरीला आली तर कुणी येत नाही, ॲम्ब्युलन्सची गाडी कुठली येत नाही। आमच्या डिलिव्हरी झाल्या व्हायला लागल्या बाया तर त्या मध्येच पुढे बी होऊन जाते, डिलिव्हरीमध्ये दाबून चेपून करून टाकतात, पण ॲम्ब्युलन्स काही येत नाही। सरकारी ॲम्ब्युलन्स आमच्या लोकांना फोन केला काही यायला पाहिजे आमच्या तिन्ही वाड्यांवर। आणि ही योजना माझं आहे, नमस्कार मोदीजी, मोदीजी तुम्हीच आम्हाला काय बी करून द्यायला पाहिजे। तुम्ही मोठे राजा, तुम्ही राजाने जे देणार ते दुसरं कोणी देणार नाही। गावातले लोक आमच्याकडून मतदान घेतात, ते आमचं काही करून देत नाही, त्यांचंच करत आहे। लाख रुपयामध्ये काही घर येत नाही। आमच्या यापर्यंत आम्हाला 50-60 हजार रुपये भेटत आहे, ते 50-60 हजार रुपयामध्ये काही घर होत नाही आणि घरदार काही बांधत नाही, झोपडं बनत नाही। 50-60 हजार मध्ये तर घर पूर्ण येणार 50-60 हजार रुपयामध्ये। मोदीजी तुम्ही आम्हाला काही योजना द्या, काही सवलती करून द्या। आम्ही आदिवासी लोक आहे, कोणाला वावर आहे आणि पाणी आणि बाथरूम मध्ये आम्हाला तेच रस्ता तिला रोड म्हणतात। आतापर्यंत 70 वर्ष झाले, तेव्हापासून गावाला रस्ता बरोबर तर नाहीच, रस्ता नाही, विहिरीची पाण्याची सोय नाही, गावामध्ये गटार नाही, का रस्ता नाही, गावात सिमेंट कॉन्क्रीट। आतापर्यंत काही ठिकाणी असं आहे का वस्तीपर्यंत रस्ते, पण आमच्या गावापर्यंत रस्ते नाही। आमचे 3 खेडे, पवारवाडा, अस्वलदारा आणि क्रांतीनगर, हे तिन्ही एकच, पण आमच्या पण इकडे पण रस्ते नाही। आणि आतापर्यंत जेवढे 70 वर्ष झाले
का कोणाचं रेशन कार्डामध्ये राजूर रेशनमध्ये नाव नाही, काहीचे नाव नाही, कोणाला आतापर्यंत सरकारी सुविधा भेटली नाही. आतापर्यंत कोणाला नाही तर पण या गावाला सुद्धा अशी सरकारी सुविधा भेटली नाही. या ठिकाणी कोणी लोकप्रतिनिधी असेल त्यांना तुमच्या समस्या कधी जाणवल्या का, सांगितल्या का तुम्ही? त्यांच्यापर्यंत भरपूर वेळा सांगितल्या आणि सरकारलाही पण हीच विनंती का आमचा अस्वलधारा क्रांतीनगर आणि पवारवाड या तिन्ही गाव खेड्या मिळून आहे ना पंचायत आला करून द्या आणि सरकारी योजनेचा का असं नसतं तर पाठपुरावा करा. गेल्या 2-3 महिन्यामध्ये येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये विधानसभा लागणार आहे. आपला पुढचा गावाच्या वतीने काय निर्णय असणार आहे? गावाच्या वतीने निर्णय असं आधी कलेक्टर साहेबांकडे जाऊन लेटर जाणार. आता आम्हाला सरकारी सुविधापासून वंचित येणार आहे. आता काही इलेक्शनमध्ये आम्ही मतदानासाठी नाही आणि वोटिंग कोणासाठी करणार नाही. सुविधा पुरवल्या तर आम्ही वोटिंगसाठी तयार. या ठिकाणी पवारवाडी आहे, साधारणतः किती लोकसंख्या असेल या ठिकाणी? आतापर्यंत 1200-1300 लोकसंख्या आहे. बाबा ही तुमची कितवी पिढी आता तुम्ही बघताय? तिसरी पिढी. त्या ठिकाणी तुम्हाला ज्या शासनाने सुविधा दिल्या पाहिजे त्या सुविधा मिळतात का या ठिकाणी? पानी का पानी नहीं मिलेगा, एक फिर पानी नहीं निघा. वर्ष पाऊस येतोच चालला जातो, त्याचं कुठं पीक निघते ते खायला पाहिजे. 2-3 पीक पाणी तेव्हा पाणी लागते. मतदानाचा फायदा घेऊन घेतात. तुमचं काम करून देऊ, आम्ही काम करून द्या, आम्हाला मतदान द्या. मतदान करून घेतात, कुठलंच काम आमचं होत नाही. आमचं हिरीचं काम केलं, अर्धवट करून सोडून दिलं ते लोकांनी. पाईप नुसतं दाखवायसाठी करून अर्धवट टाकून दिलं. आम्हाला रस्ता नाही, पाणी नाही. आम्ही पायी नांदगावला बाजाराला जातो. एवढं कमरापर्यंत पाणी आहे आम्हाला, नदीला पार करून जावं लागतं. आमच्या एवढ्याशे पोरं पाण्यामध्ये वाहून जातात. ते पोरं सुद्धा घेऊन आम्ही दवाखान्यात जातो. डिलिव्हरीच्या बाया आमच्या घरीच होऊन जाते. डिलिव्हरीला जायला रस्ता नाही आम्हाला पाण्याची सोय 70 वर्ष झाले. पाणी बोलून लोक म्हातारे मरून गेले आमचे. आता जे गावाचे पोरं राहिले त्यांना बी पाण्याची सोय नाही. आम्ही 1-2 किलोमीटरवर जातो नांदगावला बाजाराला पायी. आज रस्ता नाही, पाणी नाही. टाकीचं काम अर्ध करून सोडून दिलं लोकांनी. या ठिकाणी तुम्हाला पाणी विकत घ्यावं लागतं का? हा, विकत घेऊन प्यायला लागतं आम्हाला पाणी. 1000 रुपये टँकरने पाणी. ते मी 8 दिवस चालतं आम्हाला पाणी. 8-10 दिवस आंघोळ करत नाही आम्ही. हे जेवढे तुम्हाला दिसणार ना बिगर आंघोळीचे लोक आहे आम्ही. आम्हाला जवळ पाणी नदी बी नाहीये. आम्हाला दूर जावं लागतं, लांब जावं लागतं पाणीला, आंघोळीला. संडासला पाणी सुद्धा नाही आम्हाला. कपड्याने कागद पुसून घेतो. तुम्ही उघड्यावरच शौच करता का? उघड्यावर शौच आहे आम्हाला. तुम्हाला घाण दाखवते, ते घाण बी कॅमेऱ्यावर करून घ्या तुम्ही. सगळ्या रस्त्याने घाण करून ठेवलेले आहे, सगळ्या गल्लीमध्ये घाण करून ठेवलेले आहे. आता शाळा माणूस दूर जातो थोडस. बारीक लेकरं तर घरामध्ये झाकतात, मुततात. घरामधून लगे पांगळे माणसं झाले ना, त्या पांगळे सुद्धा घरात घाण करतात. याच्याने आम्हाला आजार किती होतो. यांची कोणी पर्याय असून देत का आमची? आम्ही किती वेळा प्रयत्न केला, किती अर्ज पाठवला आम्ही, आमचं कोणी ऐकतच नाही. किती वेळा आमचा अर्ज पाठवला आम्ही, आमचं कोणी ऐकत नाही. आमची काही प्रयत्न करा, आमची गरिबांची व्यवस्था करा. काही आम्ही आदिवासी लोक आहे. आम्ही या ठिकाणी आदिवासीला तर सगळी सोय तर असते का नाही, काय बी भेटतं का नाही? या ठिकाणी लोकप्रतिनिधी आपल्याला भेटायला येतात का? येतात, पण असं ते सगळं लाडू गोडी लावून चालून जातात. आम्हाला मतदान द्या, आम्हाला हे करा ते करा, तुम्हाला काय पाहिजे ते देऊ, तुम्हाला काय पाहिजे ते देऊ, असं बोलून सगळं आमच्याकडून कामं करून घेतात. आणि आम्हाला कोणी कुठलंच काही सोय देत नाही. मेन आम्हाला येणार रस्ता, बाथरूमची, संडासाची सोय, पाण्याची सोय, रस्त्याची सोय आम्हाला. लाईट बी आम्हाला 8-8 दिवस येत नाही. ना आता महिनाभर लाईट आम्हाला डिप्पू जळून जातो. दिवसातून 10 वेळा लाईट जाते. आम्हाला मीटर दिलं होतं, पण कुठून भरणार आम्ही आदिवासी लोकांना काय काम धंदे नाही, मागून टुगून खाणारे लोक आहे आम्ही. आम्ही कुठून मीटर घेणार, शिक्षणाचं बिल कुठून भरणार? हे शिक्षणाच्या पहिली दुसरी काय आहे का काय शाळा? आमच्या पोराला बी सर निश्चित होत नाही. 1000 रुपये टँकर पाणी घेतो, 2 महिने ते पाणी वापरतो. असं वास मारतो ते पाणी. काय आंघोळ करायचं मन होत नाही, ते पाणी आम्ही पितो.
सरकारला बी ते पाणी दाखवलं तरी सरकार बी काय आमचं काय क्यू करत नाही आणि आमच्याकडे बघत बी नाही. फक्त इलेक्शनला हात जोडून इलेक्शन मागता आणि निघून जाता. फक्त याच वाड्याला रस्ता आहे, त्या वाड्याला रस्ता बी नाही, काय नाही आहे. येता जाता लई शिया बी खाते वावरावाल्याचे आम्ही. येता जाता वावरावाल्याची बी शिया खाते. वावरावाले सगळं भांडणं बी गंजवाळ झालं आमचं. आता मतदान मागायला आले का लोकांना आम्ही झोडणार, मतदान देणार नाही कोणाला आम्ही. आता ह्या विधानसभेमध्ये पहिले रस्ता द्यायचा, पाण्याची व्यवस्था करायची, नंतर आम्ही त्याला मतदान देऊ. हात जोडून मतदान घेताना आमची काही व्यवस्था करत नाही. आमचं पोरं आहे ना, एवढे संख्या आमची बिनशाळाची आहे. या शाळेमध्ये दुसरी तिसरी पर्यंत शिकता, नंतर घरी बसून जाते. त्याला गाडी घोडी नाही, काय नाही, रस्ता चांगला नाही, लोक सगळं जाते. असं डोंगरामध्ये रानामध्ये कोणते पोरं जाणार? या असं बेड्या सुटते, वाघा सुटते, आमच्या लहान लहान पोरं कसं काय जाणार अशा रस्त्यामध्ये? कोणी जाणार नाही. आणि आम्ही बी जाणार नाही. आम्ही इकडे तिकडे निघून जातो. आमचं शेती आहे ना, आम्हाला दादा आमच्या शेतीला पाणी नाही आहे, प्यायला पाणी सोडत शेतीला पाणी नाही आहे. म्हणून आम्ही आहे ना दिल्लीवरून माल आणतो, जत्रामध्ये जातो. जत्रामध्ये बी आम्हाला लोक बसू देत नाही. आम्ही 4-5 हजार रुपये धंदा पाणी करतो आणि तेच पाण्यानं आम्ही आहे ना, ते पैशाने आम्ही पाणी पितो. तेच आमच्या हातावरचा संसार आहे. असं नाही का सोनं चांदी करते लई हिरा मोती आमच्याकडे आहे म्हणून, तसं काहीच नाही आमच्याकडं. फक्त पाण्यापुरतं कमवतो, जेवणापुरतं कमवतो आम्ही. लय आला करते सरकार. आमचं दुकान लावायला गेलं ना आम्ही, आळंदी, पंढरपूर, गांजापूर तिकडे आम्ही जातो. इतक्या हल्ला करते आमच्या बाळाला दंड्याला मारते सरकार. तरी आमच्या आहे ना, आम्ही काही बोलत नाही सरकारला. आमची या योजना करा, का आम्हाला हे द्या का ते द्या. तरी आम्ही मार खाऊन आम्ही धंदा पाणी करून आमच्या पोरांचं पोट पाणी पाळतो आम्ही. माळी उद्राक्ष, माळी शंकर असे आमच्या वजा दादा का बैला बी चालणार नाही. तसं ते वजा आहे. तसं वजा उचलून आम्ही आमच्या आतड्याला सूज आहे, लेबरला सूज आहे. आमचं पोरं बी तेच धंदा करणार का? आम्हाला नोकरी नाही, पाणी नाही, काय नाही. आमच्या वाडावडील शिकारी करून मरून गेले. आताचे फोन गठडे उचलून मरून जाणार. हे फोन काय करणार? हे फोनला काय शिक्षण नाही. आमच्या स्वतःच्या पैशानं 500-500 रुपये गोळा केले आम्ही जत्रेमध्ये. त्याच्याला लाईट खांब आम्ही लावले. ते बी वायरमॅन काय करतो, कोणत्याही दिवशी येऊन वायर कट करून टाकतो. गणपती ज्या दिवशी बसवले त्या दिवशी अंधाऱ्यामध्ये आम्ही आरती घेतली. गणपतीला सुद्धा लाईट ते चांगले देत नाही. मग आम्ही कोणाला सांगायचं? बोलला म्हणजे हा ते तुम्ही हे आमचे, तुम्ही हे आमचे, आणि आमचं काम आल्यावर तुम्ही आमचे नाही. फक्त आहे ना बोलायचं. काय नाव तुमचं? संतोष पेरणे. कुठं राहिला तुम्ही? क्रांतीनगर अस्वलदारा. हा कुठला परिसर आहे नेमकं? नांदगाव? हा नांदगाव परिसर, तालुका नांदगाव परिसर. काय समस्या आहे तुमच्या? आमची रस्त्याची समस्या, आमच्या पुऱ्या गावची समस्या आहे. तर आतापर्यंत रस्त्याची सोय नाही, आम्हाला संडास बाथरूमची सोय नाही, गावामध्ये अजून पाण्याची सोय नाही. पाण्याची टाकी आत्तापर्यंत नाहीच. विहीर आहे त्याच्यात मोटर नाही. ती पहिल्यापासून कशी झाली ते उन्हाळ्यामध्ये पाणीसुद्धा राहत नाही. प्यायला पाणी नाही. अजून एवढा पावसाळा गेला की प्यायला पाणी नाही, टँकरनं पाणी चालू आहे. इथं शासनाची माणसं तुमच्याकडे लक्ष देतात काय? नाही, शासनाचं माणूस आतापर्यंत कोणीच नाही. अजून गावाचे रेशन कार्ड नाही का, काहीच नाही. हा मतदारसंघ तुम्हाला खासदार आमदार कोण आहे ते माहिती आहे? हा आमदार आता अनिल अण्णा गांधी, सुहास गांधी. त्यांनी तुमच्या समस्या कधी जाणून घेतल्या का? हा समस्या त्यांच्यापर्यंत मांडल्या, पण आतापर्यंत ती म्हणत्या करू एवढंच चाललंय, पण अजून काही केलं नाही. त्यांच्यापर्यंत जाऊन आलो तरी सुद्धा नाही, आतापर्यंत काहीच नाही. आता चांगले गावगावी ना, घराघरा वस्तीवर रस्ते झाले, अजून आम्हाला गावचा रस्ता नाही. या ठिकाणी तुम्हाला घरकुल भेटलेले आहे का? घरकुल नाही, अजून घरकुल पण नाही, विहिरी सुद्धा नाही. म्हणजे तुम्ही सगळ्याच गोष्टीपासून वंचित आहे? सगळ्याच गोष्टीपासून वंचित. आतापर्यंत शेतीसाठी आम्हाला आतापर्यंत ट्रान्सफर नाही का, लाईट सुद्धा नाही. या ठिकाणी तुम्ही शासनापर्यंत तुमच्या बाजू मांडल्या का कधी? शासनापर्यंत तर नाही गेलो, पण आमचं काम आहे तिथपर्यंत जाणं. पंचायतपर्यंत गेलो, तिथून ते पण म्हणत्या करू, ते झालं. त्याच्यानंतर आमदारपर्यंत गेलो, सुहास गांधीपर्यंत, ते म्हणत्या करू, पण आतापर्यंत काहीच नाही. त्याच्या पुढं आम्ही काही गेलो नाही. काय नाव आहे तुमचं? वनिता नागेश पवार. कुठं राहिला तुम्ही? पवार वस्ती. हा नेमका पवार वस्ती कुठं आली? ही वरच्या वाड्यावर खालचा हे भोसले वाडा आहे. हा नांदगाव परिसर आहे का? नांदगाव परिसर. अच्छा, काय समस्या आहे तुमच्या? आम्हाला झाले 3 पिढीपासून आम्हाला रोड नाही, पाणी नाही, लेकरांची चांगल्या शाळा नाही, इथं व्यवस्था नाही, बाथरूम संडास नाही. येतं काही व्यवस्था तुमच्या काही कागदामुळे परत जाते. जरी कागद दिले आम्ही तरी सरकार आम्हाला मदतीला पुढे उभं राहत नाही.
खेड्यात एवढ्या लांब जायचं, धंदापाला करून यायचं, इथं आमचा धंदा नाही, पाणी नाही, धड आम्हाला इथं कसल्याच सुविधा नाही सर. मग या एवढ्या संख्येमध्ये आम्ही राहायचं कुठं, कसं करायचं? आता लहान लहान लेकरं आहेत, त्यांना चांगली शाळा नाही, चांगलं राहण्यासारखं नाही, बाथरूम नाही, स्वच्छतापणा नाही, पाण्याची व्यवस्था नाही, धर नदी नाही इथं. तर जवळ आम्हाला एवढ्या वर्ष झाले पाण्याची टाकी सुद्धा मंजूर झाल्या, टाकी मंजूर तरी आमच्यापर्यंत पाणी येत नाही. त्याला आम्ही काय करायचं? तुमच्यासारख्या आता बोला आले तुम्ही तर काहीतरी आमच्या लोकांसाठी करा मदत. आमची हीच विनंती आहे का आलेल्या सुविधा माघारी नका जाऊ देऊ. आमचे 2 वाडे बिना पाण्याचे आणि बिना रस्त्याचे असेच तक करतात आणि आमच्यामध्येच काय बिघडून जातात. आमची विनंती आहे तुम्हाला हात जोडून का आमच्या लोकांना ही सुविधा मिळावा. आमच्या लेकरांना आता तरी या परिसरामध्ये तुमच्या याच्यामध्ये घ्या सरकारमध्ये, तर आम्हाला 2 लोकांना चांगल्या सुविधा भेटल्या पाहिजे, राहिलं पाहिजे, मराठीसारखं वागलं पाहिजे. भारताचं नाव सगळ्या जगामध्येच बदनाम आहे, पण आता तरी आम्हाला राहू द्या, समाज म्हणून राहू द्या. इथं जी काय आहे ते आमचं कष्टाचंच आहे. सरकारी इथं ज्यादा सुविधा आम्हाला नाही आहे. आमची विनंती आहे का आम्हाला सरकारी सुविधा मिळावा, चांगल्या लेकरांना शिक्षण मिळावं. ही इथं 1ली 2री पर्यंतच आहे. आमचं इच्छा आहे का 10वी पर्यंत पण इथं शिक्षण व्हावं लेकरांचं. हीच विनंती माझी 2 शब्द आहेत. काय समस्या आहे तुमच्या? आम्ही पारधी संघटना महाराष्ट्र अध्यक्ष आहे. आमची समस्या अशा आहे की गावात पाण्याची वेळ झालेली होती, ती वेळ बंद पडली. परत 57 खेड्याला हे जागा घेतलेली, ती वेळ अजून काही झालेली. परत ही शाळा जी आहे ती 3री 4थीपर्यंत शाळा एकदम गावावर गेला नाही शाळेची. आणि सपरेट आम्हाला ग्रामपंचायत म्हणून आता माहिती पडलेलं आहे, ग्रामपंचायत आम्हाला देण्यात यावं. आम्हाला तुमची लोकसंख्या 1000 ते 1100च्या वर झाली. विद्यार्थ्यांना जे 1 ते 1ली ते काय सुविधा नाही. 1ली ते 4थी जे आहे त्या या ठिकाणी शिक्षक येतात का? शिक्षकचा विषय काढू नका. शिक्षक इथं येतात, बसता घंटावर गोरडी पाहतून झोपून चालले जातात. 4 वेळा मी त्याला तक्रार दिली, काय करतो ते काही शिकवत नाही. एक बी पोरगा 4थीच्या वर गेला नाही गावाला. परत मी होतो साकोरा ही ग्रामपंचायत आम्हाला इथून 4 किलोमीटर पडते, 4 किलोमीटर. त्यामुळं तिथली सुविधा काहीच मिळत नाही. संडास नाही, बाथरूम नाही, आतापर्यंत पाईपलाईन झालेला ते तुटल्या आणि काही सुविधा प्रॉब्लेम, रस्ता कसं तरी बनवला आणि सगळ्या समस्या जे आता खराब झालेल्या आहे त्याला व्यवस्थित करून आम्हाला सपरेट ग्रामपंचायत द्यावा. या ठिकाणी शासनाच्या माणसाला तुम्ही या गोष्टी सांगितलेल्या आहे का? अजून मी सांगितलं, माझं स्वतःचं लेटर पॅड आहे. आता तुम्ही म्हणशाल या लोकांच्या सगळ्यांच्या सह्या करून कलेक्टरला पाहिजे, कलेक्टरला पाठवून देऊ. ग्रामपंचायतचं अर्थ जर मिळालं तर होऊन जाईल आम्हाला तिकडे. सगळ्या गणसावंत इथं काहीच नाही, बाथरूम, संडास, पाणी, नळ हे काहीच नाही आहे. होतं ती खराब झालेलं आहे, तुटलेलं आहे. आपण जिल्हाधिकारी, नाशिक जिल्हाधिकारी यांना काय आवाहन करणार? लेटर पॅड घेऊन येतो, सगळ्यांच्या सह्या करून त्या लोकांना सगळ्या लोकांना. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.